ठाकरेंचे निष्ठावंत शिंदेंच्या गळाला. नाराज सकपाळांची शिंदेंनी घेतली भेट. मी नाराज आहे. लालबाग परळमध्ये ठाकरेंना धक्का. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसताय. त्यातच आता शिंदेंनी ठाकरे सेनेच्या बालेकिल्ल्यालाच हात घातलाय. ही दृश्य पहा. दगडू सकपाळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट त्यांची भेट घेत राजकीय डाव टाकला. साहजिकच या भेटीनंतर सकपाळांच्या शिंदे सेनेच्या प्रवेशाच्या बातम्यांची चर्चा सुरू झाली. हाय दिल्लीचा एक फोन तर करून सांगू शकत होते. फोन आपल्या बॉसचीच अपेक्षा करणार ना, असं काय करताय. आणि अशी कमी किंमतच्या जागेवर आपण थांबणं ह्याच्यापेक्षा आपलं घर परवडलं आपल्याला. सकपाळ यांना ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखलं जातं. तर लालबाग परळमध्ये दगडू सकपाळांचा मोठा प्रभाव आहे. असं असतानाही दगडू सकपाळांनी आपली मुलगी रेश्मा सकपाळ यांच्यासाठी प्रभाग क्रमांक 203 मधून उमेदवारी मागितली होती. मात्र ठाकरेंनी भारती पेडणेकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे सकपाळांनी नाराज असल्याची जाहीर कबुलीच दिली. तर राऊतांनी सकपाळांची नाराजी दूर करण्याचं आश्वासन दिलंय. मी नाराज आहे, पण मी नाराज स्वतःवर आहे की माझं काय चुकलं तेच मला समजत नाही. अजून काय तरी चूक पाहिजे ना. तुम्हाला नव्हती द्यायची तर माझं काय म्हणणं नव्हतं. पण हाय दिल्लीचा एक फोन तर करून सांगू शकत होते. फोन आपल्या बॉसचीच अपेक्षा करणार ना, असं काय करताय. आणि अशी कमी किंमतच्या जागेवर आपण थांबणं ह्याच्यापेक्षा आपलं घर परवडलं आपल्याला. दगडू सकपाळ हे शिवसेनेचे जुने जाणते नेते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार होते. दगडू सकपाळ आणि त्यांचं कुटुंब हे कायम ठाकरे कुटुंबाबरोबरच राहिलं. ठीक आहे, ते नाराज असू शकतात. आम्ही त्यांच्या घरी जाऊ. मधल्या काळात ते साताराला किंवा त्यांच्या गावाला जाऊन बसले होते असं मला कळलं. मी चौकशी केली. मी स्वतः त्यांच्याविषयी सद्भावना बाळगणारा माणूस आहे. पण दगडू दादा हे आमचेच आहेत. दगडू सकपाळ हे 1999 ते 2009 पर्यंत परळचे आमदार होते. मात्र परळचं विभाजन होऊन शिवडी मतदारसंघ झाला. त्यानंतर शिवडीतून त्यांचा पराभव झाला. मात्र लालबाग आणि परळमध्ये सकपाळांचं वर्चस्व कायम आहे. आता ठाकरेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लालबाग परळमध्ये मातोश्रीचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या सकपाळांना शिंदेंनी गळाला लावल्यास त्याचा ठाकरे सेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे हे दगडू सकपाळांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार की सकपाळ महापालिका निवडणुकीत शिंदेंना बळ देणार, यावर लालबाग परळमधील विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. गिरीश कांबळेसह सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज.